विसरवाडी ते खेती या नॅशनल हायवेचे काम सुरू असताना शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य बोरवेल आणि जलवाहिनी तुटल्याने प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झालाय। काम सुरू असताना जमिनीखालून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेली आहे असे माहीत असताना सुद्धा ठेकेदाराने दुर्लक्ष केले। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदार व प्रशासनाला जाब विचारला। दरम्यान शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांनी तातडीने पाहणी करून बोरवेल दुरुस्ती आणि पर्यायी पाणी पुरवठ्याचे आदेश दिलेत। या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला असून पाणी पुरवठा लवकर सुरळीत करण्याची मागणी होत आहे। गावात पाणी पुरवठा होतो त्या पंप जवळ त्यांनी खोदकाम लावताना तो पंपच त्यांनी डायरेक्ट तोडून टाकला। त्याच्यामुळे गावात पाणी पुरवठा होऊ शकत नाही, कारण 4-5 दिवसापासून पाणी पुरवठा गावातला इलेक्ट्रिक लाईन म्हणा किंवा काही कारणामुळे थोडंफार कमी जास्त होत होते। जसं आज 2 दिवसात पाणी क्लिअर झालं, परंतु त्यांनी अगदी जवळच बोरच्या जवळच त्यांनी खोदून टाकलं। त्याच्यामुळे पाणी आज गावाला मिळणार नाही, तर याची जबाबदारी शासनावर का काम करणाऱ्यावर ते सांगा। कारण काय आहे की वेळोवेळी कलेक्टर मॅडमनी इथे व्हिजिट दिली, प्रांत साहेबांनी दिलं, मागचे तहसीलदार साहेबी नेहमी सतत पाठपुरावा करत होते, परंतु शेवटी आमच्या इथले वायरमन आहेत, वॉचमन आहे, यांनी सांगितलं की 10 फूट लांब असू द्या, व त्यांनी आरामखोरांनी ते अगदी जवळ जाऊन त्यांनी मुद्दाम बुद्धिपुरस्कार ते बोर पाडला। तर याची जबाबदारी त्यांनी घेतलं। ठीक आहे, 2 दिवसाचे पाणी सुरळीत झालं नाही तर गावाजवळ रस्ता रोको करण्यात येईल, हे आपल्याला मी सांगू इच्छितो।